रात्रीचे 12:45 झाली आहेत आणि देवगडवरून मी रत्नागिरीमध्ये जातोय आणि वाटेमालामध्ये काय दिसलं ते तुम्हाला दाखवतो. मी गाडी थांबवली आणि सुरक्षित अंतरावरून हा व्हिडिओ शूट केला. तो खूप हळूहळू पुढे जात होता. बहुतेक त्यांनी नुकतंच काहीतरी भक्ष्य खाल्लं असावं म्हणून तो इतका संत चालत होता. पण आता प्रश्न तुमच्यासाठी, हा खरंच अजगर आहे की दुसऱ्या कोणत्या जातीचा साप? ज्यांना माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एक विनंती, पावसाळ्यात प्रवास करताना काळजी घ्या. अनेक वन्यजीव रस्ता ओलांडताना दिसू शकतात. त्यांना त्रास देऊ नका, सुरक्षित अंतर ठेवा आणि त्यांचा मार्ग मोकळा करून द्या. नमस्कार, जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. आम्ही आशा बाळगतो की आपण व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल. मित्रांनो, खूप सुंदर असं हे मार्गदर्शन या तरुणाने केलेलं आहे. त्या सापाचा जीव त्याने वाचवलेला आहे. गोनस जातीचा हा साप आहे. भारत देशातील प्रमुख 4 विषारी सापांपैकी हा साप आहे. हा साप अतिशय विषारी साप आहे. मित्रांनो, रस्ते वाहतुकीमध्ये अनेकदा सर्प हे गाडीखाली येऊन मारले जातात व त्यांचा मृत्यू होतो. याचे प्रमाण आपल्या देशामध्ये खूप आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येही खूप आहे. मित्रांनो, साप हा रस्त्यावर का येतो याच्या मागचे अनेक कारणे आहेत. प्रमुख कारण म्हणजे साप हा रस्त्यावरती येण्याचं कारण, तो रस्ता ओलांडत असतो, तो आपल्या रस्त्याने तो जात असतो म्हणून त्याला रस्ता ओलांडावा लागतो. दुसरं मुख्य कारण, रस्त्याच्या कडेला खूप सारा कचरा टाकलेला असतो किंवा पडलेला असतो किंवा काही खाण्याच्या वस्तू फेकलेल्या असतात. त्या ठिकाणी उंदीर, छोटे पक्ष, छोटे कीटक, पक्षी वगैरे येतात. त्यांच्या शोधामध्ये हे साप रस्त्याच्या कडेला येतात किंवा रस्त्यावरती येतात. दिवसा रस्ता हा गरम असतो, डांबरीकरण किंवा काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरण केलेलं असतं. दिवसा सूर्यप्रकाशामध्ये सूर्याची किरणामुळे तो रस्ता गरम होतो आणि उष्णता शोषली जाते. रात्री ती रस्त्यातून परावर्तित केली जाते, बाहेर सोडली जाते. त्या गरमीसाठी साप रस्त्यावरती येतात. असे अनेक कारणे साप रस्त्यावरती येण्याची आहेत. म्हणून मित्रांनो, आपण काळजी घेतली पाहिजे. आपलं चॅनल नेहमीच वन्यजीव आणि सर्पांविषयी जनजागृतीचं काम करत आलेलं आहे. आताही आपण जनजागृतीचं काम कार्य करत आहोत. आम्ही आभारी आहोत ज्यांच्यामुळे आम्हाला चित्रीकरण उपलब्ध झालं. खूप सुंदर चित्रीकरण त्यांनी केलेलं आहे आणि मार्गदर्शन केलेलं आहे. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सामाजिक विषयासह, एका समाज प्रबोधनासह. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. मित्रांनो, सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. सापांना वाचवा, जगा आणि जगू द्या, वन्यजीवांना वाचवा. असे अनेक साप आहेत जे आज आपल्याला चित्राच्या रूपात किंवा फक्त नावानेच आपल्या मुलांना दाखवता येतील किंवा सांगता येतील की अशा प्रकारचा एक साप होता. असे अनेक प्रजातीचे साप आहेत जे दुर्मिळ होत चाललेले आहेत. म्हणून आपण ज्याप्रमाणे या पृथ्वीतलावरती वास्तव्य करत आहोत त्याचप्रमाणे या पृथ्वीतलावरती तेही एक जीव आहेत, ते वास्तव्य करत आहेत. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. मित्रांनो, अनेक साप हे बिनविषारी आहेत आणि अनेक साप हे विषारी आहेत, सौम्य विषारी आहेत. साप विषारी कोणता आणि बिनविषारी कोणता सौम्य विषारी आहे हे ओळखायला शिका. खूप सोप्या पद्धतीने आपण हे ओळखू शकतो. सापाचे डोके, सापाचे आकार, शेपटी, सापाच्या हालचाली. असे अनेक साप आहेत की ते माणसांना बघून पळ काढतात किंवा लपण्याचा प्रयत्न करतात. आणि असे अनेक साप आहेत ते धीटपणे एकाच ठिकाणी उभं राहून माणसाचा सामना करण्यासाठी सज्ज होतात. विशिष्ट आकार करून माणसाकडे ते पाहत राहतात. म्हणून नम्र विनंती आहे की कोणीही अतिसर्पणा करून सापाला मारण्याचा प्रयत्न करू नये किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये. हे आपल्या जीवाशी भेटू शकतं. म्हणून सर्वांना नम्र विनंती आहे की सापाच्या जाती ओळखा. चला मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत मला ऐकून घेतलं. जय चौधरी क्रिएटरचा निवेदक प्रवीण सुनील चौधरी आपला सतत आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सामाजिक प्रबोधनासह, अशाच छान छान माहितीसह. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. आपणही आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.
वन्यजीव वाचवा, वन्यजीवांचं रक्षण करा, संवर्धन करा, प्रचार प्रसार करा, त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. झाडे लावा, झाडे जगवा, वनराई ही हिरवळी करा, जगवा. मित्रांनो, पुन्हा भेटूया. खूप छान वाटलं. आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आनंदी राहा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आई वडिलांचे रोज दर्शन घेत जा. त्यातच खऱ्या अर्थाने सगळ्यात हित आहे. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या आज शुभेच्छा देतो. आई वडिलांसारखं जगामध्ये कोणी गुरु नाही, म्हणून त्यांचं रोज आपण दर्शन घेतलं पाहिजे. चला पुन्हा भेटूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.